यामध्ये जे काही मिळालेले अंमली पदार्थ आहेत त्याच्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून मला समजलं काल किंवा अल्कोहोल सापडलं, दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं. हा रिपोर्ट बाहेर कसा कळला? जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल, आपले ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल, हवाल दिला तर पोलिसांकडे येतो. हा मीडियाकडे कसा आला? आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्सचा रिपोर्ट का नाही येत आहे? अजून ड्रग्सचा रिपोर्टही यायला पाहिजे होता. मग ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही, अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो. मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्सच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये पोर्सेकारच्या संदर्भातला आपला अनुभव ताजा आहे. त्या ठिकाणी ब्लडमध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला. 2 आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे. त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना. मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल येतो, हा येत नाही. अल्कोहोल दोघांनी घेतलं त्याच्यात नाव येतं आहे की प्रांजल खेवलकरांनी यादव असे नावासहित नावं येऊन राहिले मीडियाला. खरं काय आणि खोटं काय ते माहीत नाही. परंतु यामधून जे माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात ड्रग घेतलेली नाही, आत्ताही ड्रग घेतलेलं नाही असं त्यांनी म्हणा. मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला. पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही. मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे. दुसरं, या ठिकाणी अल्कोहोलचा आपला छाप्यामधील व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले. पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. त्यांनी ज्या ठिकाणी गेले 2-3 ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे. मी त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांचे व्हिज्युअल्स आहे, व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर. मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे? त्या संदर्भात आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे. ज्या वेस्टिन हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टिन हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले. रात्री 1 ते 3:30च्या दरम्यान ते वेस्टिन हॉटेलला आले. वेस्टिन हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे, पार्किंग आहे, त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेऱ्यामध्ये जे हे प्लेन याचे पोलीस आहे ते दिसत आहे. जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस इकडे दिसत आहे. एकंदरीत हा प्रकार संशयास्पद आहे. या ठिकाणी पोलीस इतकी तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात, लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे, या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही? त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा. खरं तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झालं म्हणा का आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात त्याची इतके गवगाव त्या ठिकाणी केलं. त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर 3 ठिकाणी ते मागे घेतले. अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही? एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय. कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की इथे वारंवार खडसेंचे जावई अरे असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करा. मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही. जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही नाही. पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही. आणि सरकारने याचे उत्तर दिलं पाहिजे, पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे की बा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले, कोणी केले. त्यांच्यासमोर पोलिसांनीच हे केले, फोटो काढले. पोलिसांनी फोटो काढले लगेच मीडियाला आले. पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्रीकरण 7च्या पलीकडे दुसरा आठवण नव्हताच. पोलिसच त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रण करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे. याचा उद्देश काय? दुसऱ्या ठिकाणी करत नाही. आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे? ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला, एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले, आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वाचा. पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे? पोलिसांना कोणी अधिकार दिला आमचे फॅमिली फोटो छापायचा? माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे करत आहेत? कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे.
पोलीस बाहुल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये जे काही येईल ते होईल, त्याच्याबद्दल नाही. पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे. कारण 2 ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता. मग 2.7 करणं, त्या ठिकाणी गांजा दाखवणं, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे. मुळात 7च जण बसलेले आहे. तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, कोणत्याही प्रकारचे लेझर बेझर सारखे लाईट नाही आहे, कोणत्याही प्रकारचे दारूचे फार मोठे भंडार नाही आहे. जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात, असं माझं मत आहे, माझं समज आहे. पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की 7 जणांचा रेव पार्टी होऊ शकते का? जे प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे. मुलाकरण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार सरकारचे बाहेर आणतो आहे. रोहिणीताई वारंवार हल्ले, त्यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं, यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे षडयंत्र आहे. सर, तुम्ही म्हटलात की तुम्ही